समता न्यूज मध्ये आपले स्वागत। हे काही दृश्य पाहिल्यावर आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। आणि जर आपल्या डोळ्यात पाणी येणारच नसेल तर आपली माणुसकी आटली असून आपण नेत्यांसारखे गेंड्याच्या कातडीचे झालेलो आहोत याची खात्री बाळगावी। महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने थैमान घालून हाहाकार माजवला आहे आणि त्याचा थेट परिणाम वीकेंड साजरा करीत असताना आपण खात असलेल्या कणीसाला, ज्याने मेहनत करून घाम गाळून पिकवले आहे, त्या शेतकऱ्यावर झालेला आहे। आता तेच 20 ते 30 रुपयांचे कणीस 50 ते 60 रुपयांना मिळाले तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका। पावसामुळे, पुरामुळे शॉर्टेज आहे याच्या नावाखाली नफा कमावणारे आणि दुसऱ्यांच्या दुःखावर स्वतःची पोळी भाजून घेणारे आजही आपल्या समाजात ताटमानेने वावरताना दिसतात। मग ते आडते व्यापारी किंवा खादीच्या पांढऱ्या कपड्यातील व्यापारी। बरं, एवढं करूनही 60 रुपयांना विकलेल्या कणसाच्या नफ्यातला काही भाग कणीस उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्याला किती मिळणार? तर उत्तर आहे 0। आणि हीच परिस्थिती समाजातच नाही तर राजकारणात देखील दिसून येते। GDP मध्ये शेतकऱ्याचा असणारा सहभाग खूप महत्त्वाचा असतो आणि त्यावरच देशाची आर्थिक प्रगती मोजली जाते। आपला भारत देश अर्थव्यवस्थेत 3ऱ्या नंबरवर पोहोचलेला असताना पूरस्थिती निर्माण होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काच्या वाटणीचा एकूण कमावलेल्या आर्थिक नफ्यातील काही भाग द्यायला काय हरकत आहे? त्यासाठी देखील शेतकऱ्याने लाचार होऊन हात पसरायचे का? जर तसे असेल तर मग भारताने स्वतःला कृषीप्रधान देश म्हणवून घेणे बंद करावे। फक्त बांधावरून शेतीचे झालेले नुकसान ठरवता येणे अजिबातच शक्य नाही। त्यासाठी त्या साचलेल्या पाण्यामध्ये उतरून शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा अनुभव घ्यावा आणि जेव्हा तो अनुभव घेतला जाईल तेव्हाच शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई मिळेल। बँकेतून, पतसंस्थेमधून, प्रसंगी सावकाराकडून कर्ज काढून यावेळेस तरी नक्की पीक हाती येईल या आशेवर शेतकरी जीवाचे रान करून, घाम गाळून, दिवसरात्र एक करून पेरणी करतो। अवेळी येणाऱ्या लाईटीसाठी रात्रीचा जागून पाठ धरतो, कीड लागू नये म्हणून फवारणी करतो आणि ज्यावेळेस निसर्गाचा असा प्रकोप होतो तेव्हा त्याच शेतकऱ्याच्या डोळ्यापुढे अंधार पसरतो आणि मग त्याच्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही। कारण त्याला पैसे वेळेवर परत न दिल्यास ओरबडणारे बँकेचे, पतसंस्थेचे, सावकारांचे हात आपल्या कुटुंबावरती पडू लागल्याचे दिसू लागतात। मंत्री साहेब, त्याच आत्महत्या केलेल्या एखाद्या घराचा उंबरठा ओलांडून फक्त आत जाऊन माणुसकीच्या नजरेने बघा, तुम्हाला त्या घराचे देखील स्मशान झालेले दिसेल। आपला मुलगा गमावलेल्या आईबापाला, आपल्या नवऱ्याला गमावलेल्या पत्नीला, कितीही संकटे आली तर बाप म्हणून मागे उभा राहणाऱ्या पोरांना डोळ्यात डोळे घालून विचारा, तुम्हाला काय पाहिजे? त्यांचे भरलेले डोळे आणि थरथरणारे ओठ काहीही न बोलता खूप काही बोलून जातील आणि ते तुम्ही जेव्हा माणूस म्हणून बघताल तेव्हा तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही। या सगळ्यात राजकारण्यांच्या रूपाने काही आशेचे किरण दिसले आणि ठळकपणे फक्त दिसला तो म्हणजे छगन भुजबळ साहेबांनी पूरस्थितीमुळे स्थगित केलेला ओबीसींचा बीड येथील एल्गार मेळावा आणि या वयातही पूरग्रस्त भागांची पायी केलेली पाहणी। सरकार, तुम्ही एकीकडे कर्ज माफ करणार नाही म्हणता आणि दुसरीकडे शेतकऱ्याला मदत पण करणार म्हणता, तर मग ती मदत कशी असणार आणि ती शेतकऱ्यापर्यंत थेट कशी पोचणार याचा काही आराखडा तयार केलेला आहे का? की आपलं नेहमीसारखं पीक विम्याच्या गोंडस नावाखाली विमा कंपन्यांकडे बोट दाखवणार आहात? अहो, सरकारकडून साधी 1 रुपयांची मदत जर शेतकऱ्याला आली तर संबंधित अधिकारी स्वतःचे कमिशन घेतल्याशिवाय उरलेले पैसे हातात टेकवत नाही। तिथे शेतकऱ्याला थेट मदत मिळेल याची काय शाश्वती आणि कोण त्याची हमी घेणार? तुमचे सरकार गेले, तुमची खुर्ची गेली तर ती 5 वर्षांनी तुम्ही काहीही करून चाणक्य नीती वापरून परत मिळवाल, पण आपला गमावलेला मुलगा, आपले कपाळावरचे पुसले गेलेले कुंकू, कितीही संकटे आली तरी भिंत म्हणून मागे उभा राहणारा बाप परत नाही मिळवता येणार हो। मायबाप सरकार, हात जोडून विनंती,
तुम्ही कृती आराखडा बनवा, माणुसकी जिवंत असलेले जबाबदार अधिकारी नेमा आणि शेतकऱ्याचा झालेला एकूण खर्च, एकूण नुकसान, त्याच्या डोक्यावर शेतीसाठी असणारे कर्ज याचा विचार करूनच शेतकऱ्याला थेट मदत द्या. कोणताही शेतकरी त्याला भविष्यात मिळणार असलेल्या फायद्यामधील जास्तीचा 1 रुपया देखील तुम्हाला मागणार नाही. तो जर काही मागेल तर फक्त एकच मागेल, आणि तो म्हणजे एक हात मदतीचा. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळ.